तर OSRH आणि राजस्थानच्या मॅचमध्ये तुम्ही मॅच पाहिली असेल तर तुम्हाला माहिती असेल की लाईट्स बंद होऊन गेली होती काही मिनिटासाठी. काही क्लासेन आणि ईशान किशन स्ट्राईकवर होता तेव्हा, तर लाईट्स बंद होऊन गेली होती. मग लोकांचे काही रिॲक्शन आले नाही त्याच्यानंतर, काही मीम्स वगैरे, काही रील्स वगैरे, कारण मुंबई इंडियन्स नव्हती ना तिथं. मुंबई इंडियन्स जर राहिली असती तर मग डायरेक्ट फिक्सिंग आहे आणि मग लाईट बंद केले आणि मग असं झालं आणि मग तसं झालं. तुम्हाला तर माहितीच आहे किती रडके आहेत. ते बी ठीक आहे, पण आता बघा मुंबई इंडियन्स कंटिन्यू हारत आहे. 3 मॅच हारली मुंबई, मग त्याच्यावर मुंबई हारली हे ते. पण आता तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची की आता बघा मुंबई 2-3 मॅचा कंटिन्यू जिंकेल ना, मग त्याच्यानंतर काय होईल, ते जागे होतील. पिवडे बेडकं, ते लालवाले, ते बी जागे होतील आणि डायरेक्ट मग स्टोऱ्या आणि डायरेक्ट रील की फिक्सिंग आहे आणि अंपायर आहे. मग तेव्हा समजून घ्या की आता यांच्या बापाने मुंबई इंडियन्सने खतरनाक वाला कमबॅक केलाय काय. आणि मुंबई इंडियन्सचे फॅन असाल तर गर्वाने फॉलो करून घ्या आपल्याला, कारण विरोधकांची आपण नुसती जळवत राहतो.